सगळे माहिती मतलबी माणसं असतात. या जगातच तसलीच माणसं आहेत. काम केलं तरच गोड. सगळ्यांना कामच पाहिजे केलेली. माणूस प्यारा नाही या जगात. कसं आहे ना, लेकीचं दुःख दिसलं जातं पण सुनाचं इथं दुःख दिसलं जात नाही. हा, लेकीचं दुखलं तर कळतं लगेच बाबा आपली लेकीचं दुखतंय, पण सून करते ना तर नाटक वाटतं. आणि नवऱ्याला पण तसंच वाटतं की नाटकच करते म्हणून. हा, मग तीच म्हणते ना, काय काम नाही तर कशाला बोलताय कर म्हणून. फक्त या आवरावरी काहीच काम नाही तर कशाला बोलताय कर मग आवरावरी का करता घरातली? होत नाही म्हटल्यानंतर ना स्वयंपाक पण एक करत नाही तू. स्वयंपाक पण करत नाही, सगळं बाहेरनं तुला आणून द्यावं लागतं. चालते, उपकार नाही करत. मला इकडे दे तुझी नाटकी का चालत. तुला जायचंय तुझ्या घरी, त्याच्यामुळे सगळी तुझी नाटकी झाली. चालते, सोडा. अरे तू काय लावले? तू काय लावले? घरात सगळ्या असला पसार केवढा योगी. कसं आहे, सकाळी उठल्यापासून पाक असं पूर्ण ही घरात पसारा काय लावले नेमकं? मग काय घरात का दलिंद्री बिलिंद्री लावायची? म्हणजे बोलत नाही म्हणल्यावर माणूस म्हणजे त्या माणसाला फायदाच घ्यायचा. होय, माझा पण तुम्ही फायदाच घेताय की. तुम्हाला माझ्या तोंडावर दिसून येत नाही मला काय त्रास होतोय काय नाही होत. आपण घरातली कामं तुला करता येत ना, थोडी काम आहेत काय, असं फक्त आवरावरी करता येत ना तुला घरातली? मला त्रास होतोय, मला चक्कर येते, एवढं तुम्हाला कळत नाही का? बोलल्यानंतरच तुम्हाला माझा त्रास कळणार आहे. माणसाने तोंडावरनं तरी समजून घ्यायला पाहिजे ना. ओ का माझ्याने तर होत नसते बघा. तुम्ही आता काय बोलायचं ती बोला, काय करायचं ती करा. माझ्याने होत नाही. जवळ होत होतं मी करत होते सगळं, पण आता होत नाही. त्याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही. मग काय काय नक्की काय करायचं? काय करायचं म्हणजे नक्की तुम्ही तो आईला सांगा तुमच्या जरा मदत करू लागायला. माझ्याने तो होत नाही बघा. मी करणार पण नाही. आणि कारण की कसं मला स्वतःला त्रास व्हायला लागला, चक्कर यायला लागले, माझं ती वजन वाढायला लागलं, पाय ती सुजायला लागलेत माझे, माहितीये का? चालता बिलता ही नाही मला, चक्कर यायला लागली. मग एक काम कर, तुझ्या आईला बोलव ना तुझ्या बहिणीला बोलव. मला तर आई नाही की. मग तुझ्या बहिणीला बोलू म्हणताय? माहित असून मुद्दा म्हणून काढताय का? मग तुझ्या बहिणीला बोलव की. मग बहिणीला कसं बोलवायचं? बहिणीला काय लग्न बिग्न झालेलं नाही बहिणीचं? आणि बरं सक्क कोण असलं असतं तर आलं पण असतं एखादं, पण सक्क पण नाही ना. ती मला काय माहित नाही. कामासाठी एवढं बोलून दाखवायची गरज नाहीये. पण या असल्या घरात मला तरी दाड दिसलं नाही. होत नाही तर काय करू शकत नाही मी. तुला करावं लागतील काम. का करू मी? होत नाही म्हटल्यानंतर का करू? आता दुसऱ्या बाया काय प्रेग्नेंट नाही का? म्हणजे ती काय त्या सगळ्या गोष्टी करत नाही का? मदत करतात, पण इथं तसं नाहीये. इथं कसं आहे, तुला त्रास झाला काय झाला तरी बाई तू उठून काम कर. ओ का माझ्याने तर होत नाही. तुम्ही तुमच्या आईला तर सांगा, नाही तर एखादी बाई तर लावा कामाला. बस हे दोन ऑप्शन आहे. काय करायचं त्याच्यातून करा. माझ्याने होत नाही. तुम्हाला काय करायचं ती करा. उठून मला माझ्याने जेव्हा होईल ना काम तेव्हा मी उठून करन, पण आता होत नाही त्याच्या पलीकडे काय करू शकतो? मला पण म्हणायचं नाही घरात थांबा म्हणून. का? हा, का घरात थांब म्हणून मला पण बोलायचं नाही. माझ्याकडनं म्हणून कुठल्या गोष्टी अपेक्षित ठेवायचं नाही. तुला घर जसं घाण ठेवायचं ना तसं तू पण तशीच राहायचं. म्हणजे तुम्हाला काय किंमत नाही का बायकोची? किंमत नाही का म्हणजे? कुठल्या अवस्थेत आहे, कुठल्या परिस्थितीत आहे ते तुम्हाला दिसून येत नाही. पण तुला थोडी काम होत नाही घरातली, फक्त काय काम असते तुला घरातली? आज पडून राहिलं म्हणून बोलून दाखवतोय का? दररोज आहे, दररोज 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 आहे. झाडून कधी काढते तू घरातलं? कधी काढते हो? पाक दुपारी 1-2 वाजता तुला झाडून काढायला. मग काय करणार ना, त्या पोरीच्या मागं पळावं लागतं. त्या पोरीला जरा मोकळ सोड की तू. काय तुझ्यासारखं माग असते तुझं? पडली बिडली तर? पडली तर पडली, पडल्याशिवाय शिकत नसतंय. होय. हा, तुम्हाला जीवावरच आलंय खरंच. घरात थांबायचं जीवावर आलंय म्हणून त्या पोरीवर हे करताय. लय जपलं ना, लय जपायचं नसतंय कुठलीही गोष्ट. नाही जपलं की मग दवाखाना बघावं लागतंय. हा, ते आहे माझी मी बघायला तयार. मग तीच म्हणते ना, तेवढी वेळ कशाला? जरा काय झालं की जरा ही केलं की असं होईल तसं होईल, असं होईल तसं होईल. बारीक बारीक गोष्टीत. मी आई आहे ना तिची म्हणून मला. बरोबर आहे की आई आहे ना तिची, मी कोणच नाही. तीच की. कसं आहे ना, आईलाच माहिती असते लेकरांचं. तुम्हाला काय दिवसभर माझ्यापाशीच असणार, त्यामुळे मला तिची सवय लागली, त्यामुळे मला कळतं तिनं आता काय करणार आहे काय नाही करणार आहे. तसं तुम्हाला काय माहिती, तिनं साधं बोललेलं पण तुम्हाला कळत नाही. बरोबर आहे की. काय बोलली असं बोलून दाखवतं मला. बोलून दाखवत आहे कामासाठी एवढं बोलून दाखवायचं. हो, मला काय माहित नाही, मला घरातली काम झाली पाहिजे ती. माझ्याने हो का, माझ्यानं काम होत नाही. तुम्ही सरळ बाई लावा ना, तुमच्या आईला तर सांगा ना. या जहागीरदार नाही मी. जहागीरदार नाही. जर का जहागीरदार असतो ना तर मग बाई लावली असती कामाला, नाही तर काय केलं असतं. पण
माझी परिस्थिती नाही बाई लावायची. चालते मग बोलो तुझ्या बहिणीला. माझी पण परिस्थिती नाही कामं बिमं करायची. कसं आहे ना, माझ्यात ताकद होती, जवळ मला करता येत होतं त्यावर मी करत होते, त्यावर मी वळडून काय व्हायना पण करायची. पण आता जर होतच नसेल तर मग तुझा आधीपासूनच कामाच्या बाबतीत आहे ना, तुझी आधीपासूनच तुम्हीच करून दमलेत. तुझ्या आधीपासूनच बोंब. हा, काम करून तुम्हीच तुला दमले. होत नसेल ना काम तर डायरेक्ट सांग की. होत नाही. हा म्हटले होत डायरेक्ट नाही ना तर निघायचं बघायचं, इथं थांबायचं नाही. मग निघायचं काय बघायचं, बाद झाला आता लय झालं. मग हे निघायचं म्हणता ना, मग निघून गेलं परत परत माझ्या नावाची खडे फोडायचे नाही, परत माझ्या नावाची बदनामी करायची नाही. कामासाठी निघून जा म्हणताय काय? अहो काय कंडिशन आहे, काय चाललंय, मला काय त्रास होते ही बघताय का तुम्ही? मला कळतंय की वाईट वेळात खरंच कोण नसतं बघायला, कोण नवरा बिवरा काय नसते, स्वतःच बघतात लोक. लय बघितलं कळलं की आता चक्कर ती म्हणते तर काय म्हणताय, काम कर, हे असला नवरा. तुला कळायला पाहिजे कामाशी मतलब आहे. खरंच दुनियाच ही आहे, सगळे माहिती मतलबी माणसं असतात या जगातच, तसलीच माणसं आहेत. काम केलं तरच गोड, सगळ्यांना कामच पाहिजे केलेली. माणूस प्यारा नाही या जगात. कसं आहे ना, लेकीचं दुःख दिसलं जातं पण सुनाचं इथं दुःख दिसलं जात नाही. हा, लेकीचं दुखलं तर कळतं लगेच बाबा आपली लेकीचं दुखतंय, पण सून करते ना तर नाटक वाटतं. आणि नवऱ्याला पण तसंच वाटतं की नाटकच करते म्हणून. घरात काय असेल काम नसते. मग तीच म्हणते ना, काय काम नाही तर कशाला बोलताय कर म्हणून. फक्त या आवरावरी काहीच काम नाही तर कशाला बोलताय कर. मग आवरावरी का करता घरातली? होत नाही म्हटल्यानंतर ना, स्वयंपाक पण एक करत नाही तू, स्वयंपाक पण करत नाही, सगळं बाहेरनं तुला आणून द्यावं लागतं. चालते, उपकार नाही करत. मला इकडे तुझी नाटकी का चालत? तुला जायचंय तुझ्या घरी, त्याच्यामुळे सगळी तुझी नाटकी झाली. चालते सोडा, चालते सोडा. असला त्रास सहन करण्यापेक्षा ना सोडा. तिथं काय मला खरंच एवढा त्रास आहे, एवढं प्रेग्नन्सी मध्ये रडायला बिडायला तर नाही लागत ना. ती मला पहिल्यापासूनच कळत होतं, कारण तर तुझी 7-8 दिवस झाले नाटकी बघतोय मी. तुला घरी जायचंय म्हणून तू काय नाटकी करायली, घरातली कामं होईना तुझ्यानी ही कर नाही. चालते, कळलं ना आता, कोणाला सांगू नका. चालते, चापड देईल काय? खरंच सांगतोय आता, खरंच चापड देईल. मला पण लगेच मानायचं नाही की घरात थांबा, ही करा ती करा. अहो तुम्हाला जीवावरच आले ना घरात थांबायचं. कसं आहे ना, बाहेर मोकार हिंडायची सवय लागली ना तर लेकराला घेऊ वाटाना, तर लेकरावर चिडचिड करताय. माझ्यावर करताय तर करताय, लेकरावर पण करताय. लाज वाटायला पाहिजे तुमच्यासारख्या माणसांना. हा, तुला वाटते? मला वाटते ना लाज. डोकं फिरवू काय? तुला नीट सांगते, घरातली गपचिप काम करावं लागते. माझ्या होत नाही काम, आणि आता एवढं ऐकवल्यानंतर तर अजिबात करत नसते. काही गरजच नाही मला त्याला काम करायची. का करत नाही? गेले आता तुम्ही, मला खरं माझ्या डोक्यात गेले आता तुम्ही. आता आयुष्य खरंच सांगते, ही काम मी करणारच नाही, असंच पडून राहू देणार आहे. तर बघितलं का, हिला घरी जायचंय म्हणून ही सगळी नाटकं चालू तिची. सोडा की, नाटकं चालू आहेत ना, चालते सोडा. मग का सोडू बी? आता तर म्हटले की चालतं व्हायचं घरी. खरंच माझं डोकं फिरडू काय? चालतं व्हायचं नाही कळण की, मग चालतं व्हायचं, मग कसं जायचं ना, मग ती पण कळण. परत मग रडत बसता चापट खाड दिसेल काय तरी तो. अगं घरावर जाऊन खरं थांबवलं परत येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. एवढं तुम्ही मला मानसिक त्रास देताय ना, मी खरं गेल्यानंतर मानसिक त्रास होते तुला. मानसिक नाही मानसिक असं काय पण असू दे, मानसिक नाही म्हणायचं, मानसिक काय होतंय ना, ज्याचा त्रास त्यालाच कळतं. तुमच्या लोकांना काय कळणार आहे, मोकार हिंडणाऱ्यांना. दिल चापट एक खाड दिशी बुक्कीच घालीन काय, बुक्कीच घालीन. नीट राहायचं. तुम्ही पण नीट राहायचं, शिस्तीत नीट राहायचं. तुम्ही पण शिस्तीत नीट राहायचं. काय बघ, हिंमत लागते. बघितलं का कसं आहे, हिंमत लागते. प्रेग्नेंट आहे म्हणून मारत. ती कळलं ना प्रेग्नेंट आहे म्हणून, रडवलं तर ना. तू रडली, मी त्याला काय करू? शब्द माणसाचे शब्द कधी पण म्हणायला लागतं, तेवढं लक्षात ठेवायचं. बोलताना ना 10 वेळा विचार करून बोलायचं. काय विचार करता? नाही, बोलता ना ती विचार करून बोलायचं. सकाळ तुम्ही पण जरा करू लागला ना तर काय होत नाही. पुरुषानं पण घरातली कामं जरा केली ना तर काय बिघडत नाही. तसं नसतंय. तसं नसतंय. काम काय काम कर. आता तर मी झोपून राहीन. आता तर बसलेली दिसते ना, आता डायरेक्ट झोपूनच जाईन. बघा मग. आणि म्हणताय ना आता आरूच्या मागं पळायचं नाही, चला आता तिला पण बघत नाही. तुम्ही म्हणता ना चला आता तिला बघायचं नाही, घरातली काम नाही. आता तिला बघायला आहे माझी. तुम्ही बोलून
करून दाखवलंय ना, नाही मी तेवढं मी करून दाखवलं ना, बघा तुम्ही माणसाला कसं आहे ना, ज्यावर म्हणजे मी वड काम करते ना, तर तुम्हाला त्याची किंमत राहिली नाही. तुम्हाला वाटतंय की बाबा हिने करती करू दे. त्यामुळे तुम्हाला माझी किंमत राहिली नाही. आता कसं आहे ना, जसं तुम्ही तुमचं बघता ना, तसं मी पण माझं बघन. चालतं आता आवरून नाही आवरत. जाऊ का? कसं आहे ना, लोक मी आवरला घेऊन चाललोय बाहेर. लवकर काम कर. जावा. बरं झालं मी मग यूज तर मला काम नीट दिसली मी पाहिजे. करतच नसते. कशी नाही करत बघतोस की मी करतच नसते. जेवढं तोऱ्यानं माझ्यासोबत बोललेत ना, जेवढे मला रडवलं ना, आता मी करत नसते. येताना तुला गुलाबजामुन घेऊन येतो खायला. तुम्हीच खावा. लवकर कर. तुम्हीच खावा. लवकर कर. पाठ दिसत. तुम्हीच खावा. आणि तुम्ही ही शब्द बोलले ना, कायम लक्षात राहणार. एवढं लक्षात ठेवा. आईला बोलवा म्हणताय ना, माहित असून मुद्दाहून म्हंटले. ती शब्द धरून बसत असेल तर बस. बसणारच आहे धरून. जातो कारण की तुम्ही पण एका शब्दाला धरून बसता ना, त्यामुळे मी बसणारच आहे धरून.